मॉर्निंग गाईजांनो. काल खूप उशीर झाला, झोप झाली नाही आमची. रात्री आम्ही थोडं बाहेर गेलो फिरायला, त्यामुळे आणि सगळं रश होती. आम्ही सगळे मित्र वगैरे होतो, भाऊ होतो सगळे एकत्र, त्यामुळे उशीर झाला. काही शूटच करायला भेटलं नाही. त्यामुळे आज थोडं लेट उठलो आहे. आताही आमचे वाजलेत, आता किती वाजलेत? आता 1 वाजला आहे. 1 वाजला आहे आता. म्हणजे हे आमची मॉर्निंग आहे आता सध्या. आम्ही चाललो आहे, मी आणि प्रफुल्ल चाललो आहे आम्ही मार्केटला. थोडंसं सामान घ्यायचं आहे. नंतर थोडं पुढे जाऊन रेल्वे स्टेशनला जायचं आहे. मुंबईतून पप्पा आलेत, त्यांना रिसीव करायचं आहे. नंतर परत घरी येऊ. बघूया आता काय पुढे होतं आहे. काम अजून आहेत 2-3 कामं. झाली तर सांगू तुम्हाला. पण काल खूपच मजा आली. काय काल एकदम जोशात होता आपण सगळे. गाड्या कशा पण चालवतात तरी आता लोक. आणि हे आमचे कोकणातले रस्ते. आवाज तरी येत आहे, शूटिंग वरून समजेल तुम्हाला. रस्ते 1 मिनिट. रस्ते बघा काय आहेत कोकणातले, तुम्हाला दाखवतो. अरे तिथूनच नाही होत आहे ना. अरे हा माझा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे ना, त्यामुळे तो फ्रंट मेन जो कॅमेरा होता ना तो बंद झाला. त्यामुळे आता मी ॲपमधून हे आपलं फेमस संगमेश्वर तालुक्यातील फेमस हॉटेल गणेश कृपा मोदकांसाठी खूप बघा. कोणाला यायचं असेल तर येऊ शकता. साजूक तुपातले खोबऱ्याचे मोदक. आमचे उत्कृष्ट ड्रायव्हर आहेत. सीट बेल्ट लाव नल्ल्या, सीट बेल्ट लाव. हायवेला आहेस. एवढा का उचलाय तुला? बाकी काय चाललंय काय नाही? ट्रॅफिक बघा. अरे यार, आमच्या इथलं संगमेश्वर मधला ब्रिज होतोय, फ्लायओव्हर, पण ट्रॅफिक खूप बेकार आहे. दिसतंय का? ट्रॅफिक पूर्ण लाईन आहे. जय म्हात्रे माझी पहिली कंपनी जय म्हात्रेमध्ये मी 2 वर्ष होतो कामाला. 2-2.5 वर्ष कामाला होतो. सुटलाय फायनली. ट्रॅफिक एकदा से सुटलं बाबा. खूप वैताग आला होता. अर्धा तास एका लाईनीत उभे होतो आम्ही. काय बोलतो? कंटाळा. अर्धा तास आपला गेला ट्रॅफिक मध्ये. हां, हे काय लिहिलंय रे? डिप्पर नाईट. डिप्पर ॲट नाईट. तेच यूज डिप्पर ॲट नाईट. वा, हरियाणातलं ट्रक आहे. इथं आहेत का रे पोलीस मामा आहेत? अरे ब्रिजची भीती वाटते रे. एवढी भीती वाटते ना, असं वाटते खाली पडेल. सगळं ते स्टँड पण उचलून ठेवलं. स्टँड पण काढला संगमेश्वर स्टँड. हे बघा काय हालत आहे तर सध्याची. मार्केटमध्ये चाललोय आम्ही आता. मार्केट एरिया. हे जे आमचं पारंपरिक म्हणजे पहिल्यापासून जे जुनं मार्केट आहे, ह्या मार्केटला कुठे तोड नाही. आता गाईज आम्ही आलो आहे संगमेश्वर स्टेशन. कोकण सुधारतंय संगमेश्वर स्टेशन तर बघा. आणि हे पप्पा बाहेर येऊन यायला सांग पटकन. आले. पप्पा जातात शिर्डीला, चालायला जातात. आज आलेत 2 आठवड्याने, 1.5 आठवड्याने आले शिर्डीवरून. बॅग पार्टी काल ठेवतो. मागे ठेवायला.
पीडब्ल्यूडीने काम खूप छान केलंय. अपर्चर अँड डिपर्चर. हे रिक्षा स्टँड. चल ना खाली जा डायरेक्ट. आहे चल. त्यासाठीच केलंय. वर जाते. हा स्लो स्लो आरामात चल. आता मगाशी व्हिडिओ चालू गायच मी मगाशी प्रफुलची गाडी थोडी आपटली. दगड्याने केला ते. नाही सिमेंट आहे कॉन्क्रीट आहे. तिथून पलीकडे डिवायडर पण ठेवला ना त्यांनी तिथे. साईडला चल 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 टाक. NH66 मरणाची गर्दी रस्त्याला बाबा 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 चालायची ताकद नाही आता. दिलं जाताना माझ्या का आली पण ते कसं काय करतोस. हा गाडीने प्रवास सगळा चालत गेलात ना. नाही थोडा चाललो 15-20 किलोमीटर. म्हणजे मी चालत कुठं मला आता चालायला कुठं देत आहेत. तरी टोटल किती किलोमीटर चाललात. 30 किलोमीटर चाललो असेल. 31 किलोमीटर तरी भरपूर झालं. तू चालशील का रे 30 किलोमीटर. ते काय 30 किलोमीटर म्हणजे कसं त्या चालणं बरं परवडतं पण ते आता ह्याचं नाही का कामं असतात रे. अच्छा. त्या बॅगा उचला खाली काढा ठेवतात बरोबर. म्हणजे जे गाडीतून जातात त्यांना कामं असतात. हां अच्छा. ते काय सगळे ना मोठा असा तिथे असा नाही असेल त्याला असं. दर्शन किती वाजता झालं. दर्शन एकदम या वर्षी असं झालं मस्तपैकी 4:30ला तर लाईव्ह का त्या दिवसाचं काढ म्हणजे येईल बघ. कोणतं चॅनल आहे ते कोणत्या याच्यावरती लाईव्ह बघायचं आहे. तुम्ही सांगितलं होतं दादाला कुठलं राजून सांगितलं होतं. नेमकं त्या दिवशी तुळशीचं लग्न होतं ना आपल्याकडे. युट्यूबला हे करायचं. त्या दिवशी 4:30ला आम्ही दर्शन ते आमदार येणार होता तिथं. अच्छा. तेव्हा ते लाईव्ह होतं. हां हां. ते आमचं दिसलं असतं. त्याच दिवशी आम्ही सगळे सैतवाड्यामध्ये होतो. हो आणि मग ते तुळशीचं लग्न वगैरे त्याच्यात होतं. नंतर मग इकडे कधी झालो बरोबर 4:30ला ते लाईव्ह होतं. हां. आमचं दर्शन तिथे दिसलं असेल त्या लोकांना. त्याला भेटू घरी जाऊन बघूया आता काय विषय. आले तो पप्पांशी बोलतो थोडा वेळ. लाईव्ह काढ. बाय बाय. हॅलो गाईज. आता चाललोय आम्ही खेळायला. मस्त मार्केटमधून आलो. मस्त आराम केला थोडा. जेवलो आणि आम्ही दोघे आलो आता क्रिकेट खेळायला. क्रिकेट नाही तर व्हॉलीबॉल. अच्छा दोन्ही गेम आहेत. दोन्ही. मामाकडे आला की हे मजा असते रे वेगळी. पोरं खेळतात क्रिकेट. नेट काढलाय क्रिकेट खेळतात पोरं. बघूया काय चाललं त्यांचं. ह्याचं नाव काय रे. टेंबल आहे ना. खरं नाव सांग. बाबा रील मास्टर. KGF मास्टर. क्रिकेट खेळतात पोरं. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. कोळीद आणि पावट्याचं शेत आहे. हे माझ्या मामाचं घर आहे इकडे. पोरांचं क्रिकेट खेळायचं ग्राउंड. मास्टर मला माहिती. पिंगला
हो नोला 1 रन बसला. पहिला स्नो पडलाय. नोला 1 रन. समोर मार बंटी. जा टेंबाल पटकन. काय आहे पाण्यात पडला. काय लागलं हे सारखं आपटत राहा. आपटत राहा. बरं 7 पोरं आहे ते हे करायला अंधारी ती द्यायचेच ना आपल्यासारखं ना. आपण घ्यायचे 50 रुपये बाजू. प्रफुल्ल आपण ते स्वतःचं प्रॉफिट काढायचं. लिहायचेच नाही पैसे त्याच्या. 5-10 रुपये काढायचे. 5-10 काय सकाळी उठून पण त्रास होतो. सोडायचा टाइम झाला. कशाला साड्या नेसावे आता इकडून जायचं. कशाला घरी समोर. झोपायचं. जेवलात काय? हो हो जेवलो. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. होय होय. तर गाईज मगाशी मी ब्लॉगचा एंड केला होता पण म्हटलं एंड असा नको, एंड घरी आल्यावर करूया. तर आज आत्ता जस्ट घरी आलो आहे परत. सो म्हटलं घरी आल्यावरच करू एंड. आता बघूया मग घरातच तुम्हाला दाखवतो कसं आहे. टाटा लवर आहोत आम्ही. सो मी आता घरी आलो आहे जाक्कादेवीमध्ये. हा तर भेटू पुढच्या टूरवरती. नवीनच लवकर एक टूर काढू छोटीशी. ती तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच. ठीक आहे. बाय बाय. गुड नाईट टिल.